नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायला आली आहे. तुम्ही जर मला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर कदाचित तुम्हाला माहिती असेल की 29 जानेवारी 2026 ला आपला इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी ब्लॉग्स हा युट्यूब चॅनल हॅक झाला होता आणि त्याच दिवशी या सेम नावाने आपलं जे फेसबुक पेज आहे त्याचे 1 लाख सबस्क्रायबर्स पण पूर्ण झाले. पण तो आनंद मला काही केल्या साजरा करता आला नाही, कारण त्याच दिवशी हॅकरनी हा धक्का मला दिला होता. पहिल्यांदा मला जेव्हा समजलं की आपला चॅनल हॅक झालाय, माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. 5 मिनिटं मला काहीही सुचत नव्हतं. सॉलिड शॉक बसला होता. ईमेलचा ऍक्सेस मिळत नव्हता. पण मग लगेच आम्ही युट्यूब आणि गुगलला ईमेल्स केले, ट्विटरवर कॉन्टॅक्ट केलं. पण खरं सांगू, हे 2 आठवडे माझ्यासाठी इतके कठीण होते. रोज उठून ईमेल्स करतेय, फॉलोअप्स घेतेय, ट्विट्स चालू आहेत, पण कुठून काहीच उत्तर येत नव्हतं. सगळी अनिश्चितता, ताण आणि मनामध्ये सतत एकच प्रश्न, माझा चॅनल परत मिळेल का? पण आज तुमच्याबरोबर हे शेअर करताना खूप आनंद होतोय की मी इतकी वर्ष मेहनत करून वाढवलेला हा युट्यूब चॅनल आज मला सकाळी परत मिळालाय. आणि हा आत्ताचा क्षण माझ्यासाठी खूप भारी आहे. जणू काही माझा हरवलेला एक भाग मला परत मिळालाय असंच मला वाटतंय. आणि यासाठी मी मनापासून आभार मानते गुगल आणि युट्यूब टीमचे, की ज्यांनी माझी केस तपासून मला माझा चॅनल परत मिळवून दिला. आणि सगळ्यात मोठे आभार माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजच्या सबस्क्रायबर्सचे, की ज्यांनी हा व्हिडिओ हॅक झाल्याचा जो मी व्हिडिओ बनवला होता त्यावर दिलेल्या कॉमेंट्स, तुमचे मेसेजेस, प्रेयर्स, सपोर्ट इतकं पॉझिटिव्ह होतं की मला खूप धीर आला. आणि मी अजिबातही हार मानली नाही. कोणत्याही क्रिएटरसाठी कसं असतं ना, त्याचे सबस्क्रायबर्स, त्यांचं प्रेम आणि विश्वास जितका महत्वाचा असतो, तशाच काही गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगतेय त्या पण खूप महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्यांसाठीच आणि माझ्यासारख्या क्रिएटर्ससाठी. या गोष्टी कृपया नक्की करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ईमेल अकाउंटला काहीतरी स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. तुमच्या ईमेल अकाउंटचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन ठेवा. क्रिएटरसाठी सांगते, चॅनल लॉग इन ईमेल आणि कोलॅब किंवा PR ईमेल हे वेगळे ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अननोन लिंक्स किंवा अटॅचमेंट कधीही उघडू नका. त्याची ऑथेंटिसिटी चेक करा. आणि रिकव्हरी ईमेल आणि फोन हा अपडेट ठेवा. आपलं काय होतं ना, आपण ईमेल अकाउंट तर काढतो पण त्याच्या सिक्युरिटीचा कधी विचार करत नाही. ते करणं खरंच खूप गरजेचं आहे. आता इथे माझा चॅनल होता की अगदीच मिळाला नसता तर मी दुसरा चालू केला असता. पण जर काही आर्थिक व्यवहार ईमेलवर असतील आणि ते जर हॅक झालं तर ते रिकव्हर करणं किती मुश्किल आहे. आणि परत जीवाला घोर लागतो तो वेगळाच, हो की नाही? त्यामुळे सिक्युरिटी फर्स्ट. चला, आता पुन्हा नव्या ऊर्जेने आणि नव्या जोमाने मी कॉन्टेंट क्रिएट करणार आहे. त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. ज्यांनी चॅनल हॅक झाला होता तेव्हा हॅकरनी चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो जर कोणी बघून चॅनल अनसबस्क्राईब केला असेल तर कृपया परत सबस्क्राईब करा. आणि असेच चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.